कोकण सह्याद्रीच्या भव्य पर्वतरांगा आणि अथांग अरबी समुद्राच्या मधोमध वसलेली एक अद्भुत भूमी, जिथे हिरवीगार निसर्गरम्यता, शांत समुद्र किनारे आणि नारळ सुपारीच्या बागा मन मोहून टाकतात. महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर पसरलेला हा निसर्ग सौंदर्याचा खजिनाच. येथे स्वच्छ समुद्रकिनारे, लाल मातीचे रस्ते, डोंगर दऱ्यांमधून वळण घेत जाणारे घाट, हे सगळं पाहताना निसर्गाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. कोकण म्हणजे निसर्ग, संस्कृती, परंपरा आणि शांततेचा अनुभव देणारी एक सुंदर दुनिया आहे. आणि या कोकणाच्या कुशीत लपलेली अनेक सुंदर ठिकाणं, ज्यापैकी एक म्हणजे श्रीवर्धन. चला तर मग माझ्यासोबत श्रीवर्धनच्या या सफरीवर. सुप्रभात. मी अभिजित पाटील आणि तुम्ही पाहताय आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल बियॉन्ड द राईड. आज आपण एका नव्या प्रवासासाठी निघालो आहे. आज आपण जाणार आहे श्रीवर्धनला आणि 2 दिवसाचा प्रवास आहे. 2 दिवसात आम्ही किती धमाल आणि मजा मस्ती करणार आहे. तिथे बीचेस फिरणार आहे, मंदिरं वगैरे फिरणार आहे. तर आपला चॅनल बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता आम्ही सकाळी घरापासून निघालो आहे, तेव्हापासून शूट केलेलं नाही आहे. म्हटलं नेहमी तेच दाखवण्यापेक्षा म्हटलं आज आम्ही पनवेलच्या पुढे आलो आणि आता नाश्ता करायसाठी आम्ही थांबलेलो आहे. नाश्ता झाल्यानंतर आम्ही इथं निघणार आहे आणि मग बघूया पुढच्या प्रवासाला. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा. आज आपण राईड करणार नाही आहोत. आज आपण 4 व्हीलरनी जाणार आहोत, पूर्ण फॅमिलीसोबत. या इथे आता आपण नाश्ता आटपल्यावरती इथून लगेच आपण श्रीवर्धनच्या दिशेने निघणार आहोत. नाश्ता वगैरे आटपून आम्ही आता निघालो आहोत श्रीवर्धनच्या दिशेने. फायनली आपण पोहोचलोय प्रकृती रिसॉर्टला आणि माझ्या मागे तुम्ही बघताय इथे आपण राहणार आहे. बघा, इथला आजूबाजूचा परिसर असा आहे. आणि या इथे आपण राहणार आहे. चला तर बघूया, रूम दाखवतो एकदा. आपण वर जाऊन पण बघूया. हे बघा,
समोरचं दृश्य, सुंदर अशी नारळाची झाडं आणि आजूबाजूचा परिसर. थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही निघालो हरिहरेश्वरच्या दिशेने. वाटेतच आम्हाला सोमजा देवीचं मंदिर लागलं. महाराष्ट्रातील अतिप्राचीन मंदिरांपैकी हे एक. हे मंदिर शेकडो वर्षापूर्वीचे आहे. पेशव्यांच्या काळात या परिसराला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. या मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. मोठी जत्रा भरवली जाते. गावातील पारंपरिक कार्यक्रम व कीर्तन यांचे आयोजन केले जाते. सोमजा देवी ही स्थानिकांची कुलदेवता आणि ग्रामदेवता मानली जाते. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी देवीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. मंदिरात देवीची मूर्ती पारंपरिक व शांत स्वरूपात विराजमान आहे. सोमजा देवीचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या पुढच्या वाटेला म्हणजेच हरिहरेश्वराच्या दिशेने निघालो. समुद्राच्या अथांग लाटांमध्ये जिथे आकाश आणि पाणी एकमेकांना भेटतात, तिथे उभा आहे एक प्राचीन रहस्य, हरिहरेश्वर. इथे हरी म्हणजेच भगवान विष्णू आणि हर म्हणजेच भगवान शंकर एकाच रूपात विराजमान आहेत. इथल्या कालभैरवाचं दर्शन घेतल्याशिवाय हरिहरेश्वरची यात्रा पूर्ण होत नाही असं म्हणतात. पेशव्यांच्या काळात जपलेलं हे पवित्र स्थान आजही तितकंच शांत, तितकंच प्रभावी. सूर्यास्ताच्या सोनेरी प्रकाशात हे मंदिर जणू वेळेच्या पलीकडे जातं. हरिहरेश्वर ही फक्त एक जागा नाही, ही आहे अनुभूती, समुद्राच्या गजरात ऐकू येणारी आत्म्याची हाक. कालभैरव आणि हरिहरेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही निघालो प्रदक्षिणा वाटेच्या दिशेने. समुद्र किनाऱ्यालगतची प्रदक्षिणा प्रत्येक पाऊल जणू मनातील अशांतता दूर करतं. एका बाजूला उंच कडा आणि दुसऱ्या बाजूला गर्जणारा समुद्र. काही अंतर चालल्यावर आम्ही पोहोचलो शुक्लतीर्थाजवळ. इथे आल्यावरती माझ्या उजव्या बाजूला ब्रह्मगिरी आणि माझ्या डाव्या बाजूला विष्णुगिरी टेकडी आहे. आणि पायऱ्यांनी आपण इथे जे खाली उतरून जाणार आहोत त्याला म्हणतात शुक्लतीर्थ. इथून या प्रदक्षिणा सुरू होते. या इथे आल्यावर सुंदर असं सूर्यास्ताचं दर्शन आपल्याला होतं. बरीचशी मंडळी इथे फोटोशूट वगैरे करत असते. आम्ही देखील इथे फोटोशूट केलं, थोडा वेळ घालवला. फायनली आम्ही निघालेलो आहे. आता आम्ही जाणार आहे श्रीवर्धन बीचला आणि श्रीवर्धन बीचवरून आम्ही दिव्यागरला जाणार, सोन्याचा गणपती करणार, तिकडनं जेवणार दुपारचं जेवण आणि मग निघणार. आणि हा श्रीवर्धनचा समुद्र किनारा सुंदर आणि स्वच्छ. हे बघा किती लोक आलेली आहेत.
अच्छा, आमच्या या कालपासून आमच्या जेवणाची आणि नाश्त्याची उत्तम सोय आम्हाला भाऊंनी करून दिलेली आहे. तर भाऊ तुमचा नंबर द्या आम्हाला. हां, म्हणजे इथे श्रीवर्धनमध्ये कोणी आलं कधी श्रीवर्धन बीच जवळ तर नक्की तुमच्याकडे येतील जेवणासाठी आणि नाश्ता करण्यासाठी. तर तुम्ही तुमचा नंबर सांगा मला असं वाटतं. 8779892028. ओके. जेव्हा तुम्ही केव्हाही श्रीवर्धनमध्ये याल, श्रीवर्धन बीचच्या अगदी जवळ आहे. मी कमेंटमध्ये नंबर देईन भाऊंचा. एकदम उत्तम प्रकारची जेवणाची सुविधा तुम्हाला इथे होऊन जाईल. तर तुम्ही नक्की आणि श्रीवर्धनमध्ये आल्यावरती नक्की भेट द्या. थँक्यू. तुला पाहिजे तेवढी दिली बरं तुला एकच 100 वेळा. तुमच्या मम्मीचं पण तेच आहे. भाऊंच्या फॅमिलीचा निरोप घेऊन आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. या व्हिडिओत इथेच थांबायची वेळ झाली. काही कारणास्तव हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.